नमस्ते, मी शैलजाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पनीर बिर्याणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे. या वाटीने मी 3 वाटी जुने बासमती तांदूळ घेतले आणि नंतर मी काय केलं, स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवलेले आणि नंतर चाळणीवर काढून घेतले, निथळायला ठेवले. त्याच्यानंतर आपल्याला लागेल, याच वाटीने मी 2 वाटी पनीर घेतले. नंतर आपल्याला लागेल एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, नंतर 10-12 केशर काड्या गरम दुधामध्ये मी अर्धा तास ठेवलेल्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 2 टोमॅटोची प्युरी, 5-6 चमचे तूप, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धी वाटी दही, 1 चमचा किचन किंग मसाला. मोठे कांदे फ्राय करून घेतले, पातळ पातळ उभे कापून नंतर तेलामध्ये फ्राय करून घेतले. 7-8 काजू आणि थोडेसे मनुका, ते पण फ्राय करून घेतले. भात बनवणार ना आपण, तर पाण्यामध्ये आपल्याला दालचिनी, 2 हिरवी मिरची, 3 लवंगा, अर्धा चमचा जिरं, 2 तमालपत्र आणि अर्धा लिंबूचा रस आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना पण लागेल. नंतर आपल्याला हे जे ग्रेव्ही बनवायची, त्याच्यामध्ये आपल्याला कांदा पण घेतला, एक मोठा मध्यम आकाराचा बारीक कापून घेतला कांदा आणि 2 तमालपत्र, 1 दालचिनी, 3 लवंगा आणि 2 हिरवी मिरची. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. 10 वाटी पाणी मी गरम करायला ठेवलंय. आता त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. 2 तमालपत्र, 3 लवंग, 2 हिरवी वेलची, अर्धा चमचा जिरं, 1 दालचिनी, थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर. एक छान उकळी येऊ दे, मग आपण तांदूळ टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे बघा, आता आपण सगळं सुके मसाले टाकले ना, म्हणजे तमालपत्र, लवंग वगैरे, कढीपत्ता, कोथिंबीर. तर आता पाण्याचा कलर बघा कसा वेगळा वाटतोय, ग्रीनिश वाटतोय ना. आता हा हिरवा कलर जाण्यासाठी आपण लिंबाचा रस टाकतो. अर्धाच लिंबू घेतला, अर्धा लिंबाचा रस. आता कसं छान झालं, एकदम व्हाईट झालं ना. आता तांदूळ टाकून घेऊया. पाणी चांगलं उकळतंय ना, तेव्हाच आपल्याला तांदूळ टाकून घ्यायचे. आणि हलक्या हाताने चमच्याने फिरवून घ्यायचं. आता आपल्याला हे 80% तांदूळ शिजवून घ्यायचे, म्हणजे असं बोटाने मी दाबून बघणार, तर तुटला गेला ना एक तांदूळ की मग आपण गॅस बंद करायचा. भात मग चाळणीमध्ये काढून घ्यायचा. तिथे भात शिजतोय तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया. त्याच्यासाठी आपण 2 चमचे तूप घेऊया, थोडस पाव चमच्यापेक्षा पण कमी मीठ टाकायचं, थोडस तेल, आता हे पनीर आपण पीसेस करून घेतलेत ना, ते टाकायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवायची. आता हे पनीर मी घरीच बनवलंय. पनीरची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. जास्त ढवळं खायला तर सुकू शकतं. 2 मिनिटं असंच ठेवूया. थोडा कलर चेंज झाला की काढून घेऊया. बघा, पनीर आपण हलकं फ्राय करून घेतलंय. गॅसची फ्लेम हाय ठेवूनच करायचं. आता गॅस आपण बंद करूया आणि पनीर प्लेटमध्ये काढून घेऊया. याच पॅन मध्ये मी ग्रेव्ही बनवून घेणार आहे. तांदूळ आपण बघूया किती शिजलाय ते. थोडस असं दाबून बघायचं ना, शिजलाय ना. गॅस मी बंद केलाय. आता भात मी चाळणीमध्ये काढून घेते. खाली टोप ठेवलाय, त्याच्यावर चाळणी ठेवली, त्याच्यामध्ये हा भात झालेला काढून घ्यायचा. 15-20 मिनिटं ना पूर्ण निथळून द्यायचा
आणि त्याच्यानंतर आपण परातीमध्ये काढून ठेवायचं. 15-20 मिनिटं असंच ठेवायचं चाळणीमध्ये आणि पूर्ण पाणी निथळलं की नंतर मग परातीमध्ये काढून ठेवायचं. सगळा भात मी काढून घेतला चाळणीमध्ये. 15 मिनिटं निथळ ठेवणार, नंतर मग परातीमध्ये पसरवून ठेवायचं. बघा, ज्या पॅन मध्ये मी पनीर तळलं होतं ना, तोच पॅन वापरते आणि तेल आणि तुपाचं मिश्रण पण आहे. 1 चमचा तूप घेऊया. तमालपत्र 2, हिरवी वेलची 2, दालचिनी आणि 3 लवंग. थोडं तडतडलं की नंतर 2 कापलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, छान असं व्यवस्थित परतून घेऊया. बारीक चिरलेला कांदा, तो पण व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम ठेवूया. कांद्याचा हलका कलर चेंज झाला. आता आपण सुके मसाले टाकून घेऊया. काश्मीरी मिरची पावडर, किचन किंग मसाला आणि हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडं साईडने तेल सुटायला लागलं. आता आपण हे टोमॅटो प्युरी करून घेतले ना, ते टाकून घेऊया. नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचंय. परतून घेऊया व्यवस्थित. ही सगळी आपली ग्रेव्ही तयार झाल्यानंतर थोडस टेस्ट करून बघा, तुम्हाला तिखट कमी जास्त किंवा मीठ जे हवं असेल ते तुम्ही चवीनुसार टाकू शकता. असं मस्त एकदम छान साईडने तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊया. फ्राय केलेला कांदा आपण ग्रेव्ही मध्ये टाकून घेऊया आणि थोडासा आपल्याला नंतर लागणार आहे, आपण जेव्हा थर लावणार ना तेव्हा लागणार आहे. आता मी गॅसची फ्लेम लो ठेवली. लो फ्लेम ठेवूनच आपल्याला दही टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम हाय करू नका दही टाकताना. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण हे फ्राय करून घेतलेलं पनीर आहे ना, ते टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कलर किती छान आलाय. पनीर पण आपलं छान एकदम परतून घेतलंय आपण. मसाला शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी ओतूया. ग्रेव्ही आपण 10 मिनिटं शिजवून घेऊया. नंतर मग आपण थर लावूया. गॅसची फ्लेम मिडियम करते. झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया. गॅसची फ्लेम मी 2-3 मिनिटं मिडियम ठेवलेली, नंतर लो केली. आता 10 मिनिटं झाली आहेत. बघा, ग्रेव्ही आपली तयार झाली. मस्त कलर काय सुंदर आलाय. आता आपण गॅस बंद करूया आणि थर लावून घेऊया. आता हे बघा, मी ज्या कढईमध्ये भात बनवला ना, मुद्दाम मी मोठी कढई घेतली म्हणजे आपली भांडी पण जास्ती खराब नाही होत. आणि जिथे पनीर फ्राय करून घेतलेलं ना, त्या पॅन मध्येच मी ग्रेव्ही पण बनवून घेतली. थर लावायचे आपल्याला ह्या कढईमध्ये. म्हणून थोडस तूप टाकून घेते. थोडं 1-1.5 चमचा.
नंतर थोडासा भात टाकायचा, थोडा एकदम, म्हणजे खाली कसं करपू नये, आपलं हे जे ग्रेव्ही आपण तयार केली ना ती करपू नये म्हणून थोडासा भात टाकून घ्यायचा. छान झालाय बघा, एकदम मोकळा सुटा सुटा झालाय भात. जर बासमती तांदूळ नसेल वापरायचं ना तुम्हाला, तर कोलम वापरले तरी पण चालेल. थोडासा भात टाकला, आता थोडी ग्रेव्ही खाली टाकून घेऊया. परत थोडा भात टाकायचा, म्हणजे अर्धा टाकूया, आणि असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं. हा जो आपण तळून घेतलेला कांदा आहे तो थोडासा टाकायचा. काजू 2-3 टाकते, नंतर मनुका, थोडासा पुदिना, थोडी कोथिंबीर, केशरचं दूध करून घेतलंय ते 2 चमचे ओतून घेऊया, आणि खूप छान स्वाद लागतो. नंतर तूप, हे नंतर मी 3 चमचे तूप घेतला, म्हणजे आता आपल्याला हे थर लावताना लागेल ना म्हणून. आता पहिल्यांदा आपण केलं तसंच स्टेप बाय स्टेप आपण लेअरिंग करून घेऊ. आता हा जो राहिलेला भात आहे ना टाकून घेऊया. आता भात टाकून घेतला, आता थोडंसं पुदिना, थोडी कोथिंबीर, आता हा शिल्लक राहिलेला कांदा आपण सगळं टाकून घेऊया. केशर दूध आहे त्यात हे लास्ट शिल्लक आहे, तर तुम्ही सगळं तसं साईडने होते. आणि 2 ते 3 चमचे तूप साईडने सोडायचंय. 3 आणि 4 छोटा चमचा आहे. तीन 4 चमचे साईडने तेल तूप सोडून घेतलं. ज्या टोपामध्ये किंवा कढईमध्ये तुम्ही बिर्याणी करणार असाल आणि त्याचं तळ जर पातळ असेल ना, तर काय करायचं, पहिल्यांदा तवा गरम करून घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर टोप ठेवायचा. आणि जर जाड असेल तर काय तवा ठेवायची गरज नाही, डायरेक्ट मग ठेवायचं गॅसवर. 1-2 मिनिटं मोठा गॅस ठेवायचा आणि नंतर लो फ्लेमवर 20 मिनिटं वाफवून घ्यायचं. आता ही माझी कढई आहे ना ती थोडीशी पातळच आहे, म्हणून मग मी तवा गरम करून घेतलाय. आता ही कढई ठेवते.
आणि घट्ट झाकण जे बसेल ना तेच ठेवायचं. अजिबात वाफ जायला नको. एकदम घट्ट झाकण बसलं पाहिजे. खलबत्ता वगैरे असं जड असेल ना ते तुम्ही ठेवू शकता. आणि खलबत्ता वगैरे नसेल ना तर साईडने तुम्ही काय करा, थोडंसं पीठ मळून घ्या आणि मग ते पीठ असं असं इकडे सगळीकडे लावून घ्यायचं आणि मग असं झाकण ठेवायचं, म्हणजे एकदम घट्ट बसतं झाकण. हं? आता आपण हे गॅसची फ्लेम लो ठेवून 20 मिनिटं वाफवून घेऊया. आपली पनीर बिर्याणी बनवून तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघूया कसं झालंय ते. प्लेटमध्ये सर्व करूया. एवढं असं ना मोठा झारा असेल ना तर तो घ्यायचा, म्हणजे कसं आपल्याला खालपर्यंत व्यवस्थित बिर्याणी काढता येते. आपली पनीर बिर्याणी बनवून तयार आहे. माझी ही पनीर बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.